आजच्या मीटिंगला काहीतरी अर्थ आहे. कशामुळे आपण बघतो विषय काय होतं नेमकं आपण काय म्हणतात. फार चांगलं होतं. मला फार आनंद होतो की तुम्ही त्यामुळे तयारी फार चांगली होती. आय एम व्हेरी डॅम शुअर तुमच्याकडे निदान 90% लोक तर डी एड होणार. 100%, 100%. आय एम शुअर. मला सांगायची आणखी अशी काय होतं की आपल्याला त्याच्यावर तमाव करायला असते किंवा सेव लागतं. या भुलभुले आहेत ना आपल्या बाहेर आहेत. हा भुलभुले आहे बाकी काय नाही. सिगरेट तंबाखू काही भुलभुले आहे. काही विड्रॉल असं काही काळजी करू नका. एकदम सोपा कार्यक्रम. मला कळणार नाही तुम्ही कशी वस्तू करा. काही त्रास होणार नाही. ऍब्सोल्युटली नो त्रास. हात नाही तुटणार, पाय नाही तुटणार, कुठे धक्का बसणार नाही, काय झुकी नाही राहणार, काही नाही राहणार. काय कशामुळे होतं काय म्हणतात त्याला. तुला काय होतंय तंबू खाण्याची काय होतंय, सिगरेट काय होतंय, तल्ला. कोण म्हणतात त्याला. व्हेरी करेक्ट. तल्लप. ही तल्लप काय आहे ना ही गोष्ट तुम्हाला कळली आणि तल्लप जर संपली ना तर 6 महिने 2 महिने 3 महिने कुठल्या तरी केंद्रात जाऊन राहायची काय गरज आहे काय. कुठल्या सुपरविजनची गरज आहे, कुठल्या उपदेशाची गरज आहे, कुठल्या सल्ल्याची गरज आहे, बाबाची गरज आहे. फक्त तल्लप गेली पाहिजे. ही जी तल्लप आहे ही मानसिक है का शारीरिक है. तुम यार ये इनको बोलने बोलो वैसे मैं मजाक किया. होशियार थोड़ा रहते ना क्लास में बराबर. व्हाट यू सेड इज करेक्ट बट लेट दिस पीपल यू नो दे हैव टू प्रिपेअर देमसेल्फ. काय मानसिक तरी प्रेम केलं का तरुणपणी कधी आताही करू शकता. असं काही त्याला बाहेर नाही करू. प्रेम करणारे मुलं मुली बघितले कधी पण फाटलं पळत तुमच्या मुलाला किंवा मुलीला थांबवलं काय होईल. काय होतं ऐकणार नाही. अस्वस्थ होतात ते. आपलं कसं होतं तंबाखू नाही खायला मिळतं तेच होतं ना. आपण आता कसं एकदम प्रेमात आहे घट्ट. आय लव्ह टोबॅको, आय लव्ह स्मोकिंग, आय लव्ह खैनी. प्रेम म्हणलं झालं चालेल का. फार कौशल्य का लागतंय तुमचा तिच्यावर घटस्फोट करून आणायचा मी सोपी होत नाही गाव त्याला निष्णांत कसं लागतं. हे प्रेमाची कहाणी तंबाखू सिगरेट आणि हे काय सांगतात आणि इससे तो कितना नुकसान होणार. त्याला कोणाला पटणार आहे का. आपल्या तिच्यावर जायचं जाऊन नको जाऊन कोण ऐकणार काय. बरोबर तशी ती आपली प्रेम कहाणी आहे की नाही हे आपल्याला तपासून बघावं लागेल. असेल तर करायला काही हरकत नाही. मला काय होतंय इथं पुरोगामी विचाराचा माणूस आहे. मी जात मानत नाही, धर्म मानत नाही, प्रांत भाषा काही मानत नाही. भैया लोकांनी काय केलं तरी मला काय हरकत नाही. मारत नाही ओपन जात. तुम्हाला काय असं काय कोणाबद्दल आकर्ष हात वगैरे काय म्हणजे मराठी माणसाला रोजगार म्हणजे असं काय म्हणून नाही. रोजगार सगळ्यांना आता गरीब आणि दरिद्र देश आहे सगळ्यांनी पाडणे सगळ्या गोष्टी म्हणून त्याला काय करणार. म्हणजे विषय वेगळे लोक पाडणं वेगळे लावतात. तंबाखूवर जे आपलं प्रेम आहे एकदा तपासून बघायला काय बायकोबद्दल आपला का संशय असतो. बोलतो काहीतरी आहे लोक बायको का भरपूर करून टाकतात. काही लोक रागायला बघतात असेल नसतं आपण माहितीत ना समजा असेल तुला सोडून द्यायचं ना त्या विरोध द्यायचं मार्ग आहे मला. ही तंबाखू नखरे ही सिगरेट ही सदैव नाचते जिभेवर मोठ्यांवर. काय तिचा परिणाम एवढी काय जवळीक वाटते एवढा काय उन्हाळा येतो असा. तल्लप काय येत अशी जीव घेणी काय ती तल्लप ते पण आपण बघणार आहोत 31 तारखेला. 31 तारीख चुकवता कामा नये. 31 तारखेला तो कार्यक्रम होईल. तो दिवसभर चालेल. तिथे जेवण मिळेल तुम्हाला. जेवणाची पण आपण सोय करणार काही काळजी करू नका. म्हणजे तुम्ही डबा आणला चुकून तुम्ही खायच होतो पण तुम्हाला त्याची काळजी करायचं कारण नाही.
31 तारखेला दिवसभर कार्यक्रम होईल आणि ह्याच्यातनं तुम्हाला तल्लखमधनं जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा समजायला तुम्ही की तुम्ही यातनं सुटला. एकदा सुटला नाही तर 31 तारखेला कार्यक्रम आपला शिरोडकर स्कूल जे परळला केएम समोर केएम असं माहिती तुम्हाला सगळा पत्ता लिहून घ्या. संगीता मॅडम तुम्हाला सगळा पत्तावर घेऊन फॉर्म भरायचे. फॉर्म भरल्याशिवाय कोणालाही जाता येणार नाही. आणि तो कार्यक्रम ज्यांना व्यसन नाही अशा लोकांना जर यायचा असेल तर मध्ये उठता बिठता येणार नाही. मोबाईल बंद राहणार. मोबाईल वापरता येणार नाही. मेरे को मीटिंग है, मेरे को जाने का है, नोकरी नाही आला तर काय मला लिखा बोलाच पडते कारण मला डिस्टर्बन्स बिलकुल आला नाही. तिथे काय आपलं फक्त तुम्ही आणि मी एवढा विषय असणार आहे आणि तो मुक्तीचा दिन असणार आहे. जेव्हा तुमची तल्लख निघून जाईल तुम्हाला जाणवणार पण नाही तर तुम्ही स्वतःहून सिगरेट होणार नाही, स्वतःहून तंबाखू खाणार नाही. तुम्हाला कोणाची सांगायची काही गरज पण राहणार नाही. किती 31 तारखेला शुक्रवार आहे मला वाटतं बरोबर ना. सकाळी तिथे असं 10 वाजता यायचं. ते व्यसन मुक्त होईपर्यंत कोणी व्यसन मुक्त होईपर्यंत मी तर तुमचे चेहरे मला कळतं म्हणजे तल्लख मला डोळ्यात माझ्या डोळ्यात तल्लख म्हणजे कार्यक्रमात असे किती लोक बघितले कारण मी जखर दारुडे सुद्धा मी तर तुम्ही कार्यक्रम घ्यायचो दादाबामध्ये हसत खेळत व्यसन मुक्ती. कधी सुद्धा माणूस तंबाखू खाणारा गुटखा खाणारा सिगरेट ओढणारा त्याला म्हणजे माझ्या समोर जेव्हा असल्या त्याला तल्लख होते. तुमच्या भावाने 31 तारखेच्या कार्यक्रमात तुम्हाला स्वतःहून तुम्ही तल्लख केली पाहिजे. माझा परिणाम न होता काही समजलं का. आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही टपरीवर जरी गेला किंवा खिशात पुढे तुम्ही आणू शकता काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्हाला मी तंबाखू बंद करायला सांगितले नाही चुकीचा त्याचा अर्थ घेऊ नका. बिलकुल स्वतःवरती बळजबरी वगैरे करायची नाही. आता तंबाखू खायला सांगितले असं पण नाहीये. चुकीचा अर्थ घेऊ नका. हे फार वेगळा प्रकार नाही सगळं व्यसनमुक्ती. तर सक्ती दादागिरी वगैरे काही नाही. जेव्हा तुम्हाला तल्लख जाणवणार नाही तोपर्यंत तुम्ही सिगरेट तंबाखू गुटखा खैनी ज्याच्या हाताचा वापर करू शकता. बळ इथे आता चित्तेच्या मिटिंगला गेलो बायकोला काही सांगणार असेल काही तसले काय उद्योग करू नका. बदलही स्वतःवरती वॉर्निंग सांगतो त्याच्याने व्यसनमुक्ती होत नाही. तुमच्या मनातनं ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. तुम्हाला बिलकुल इच्छा होता कामा नये ते आता मी काय ते आपण एकच लागू ध्यान धारणा करायची अंतर्मनाला सूचना द्यायचं का काय करायचं का नाही. मी ऍक्च्युली हिप्नॉटिझम करत नाही. मी सांगितलं मी साधू बाबा बुवा वगैरे काही नाही. आता माझे जे कार्यक्रम माझं मार्ग माझं कळलं त्याचा मुख्य विषय असा असतो की एक म्हणजे व्यसन म्हणजे काय समजून घेणे. दुसरा विषय असतो हे तल्लख वगैरे मी जास्त काम करतो तल्लख पूर्ण गेली पाहिजे. तिसरा माझा टेक्निक असतो त्याच्यामध्ये तर आहे ब्रेन रेस्ट टेक्निक. आणि कधी काही जर मला गरज लागली आणि मला असं वाटतं की मला आवश्यक असेल तर मी हर्बल प्रॉडक्टचा वापर करतो की जे रजिस्टर आहे फूड म्हणून अन्न म्हणून मी कुठलेही ड्रग्ज वापरत नाही. चुकीच्या प्रकारचा आहे ड्रग्जने कोणीही व्यसनमुक्त होत नाही. तुमचे जे विचार आहे तुमचा जो दृष्टिकोन आहे तुमची समज आहे तुमचं जे आकलन आहे ते औषध आपण बदलणार आहे का. तसं असेल तर काय आलं तेव्हा भाजप व शिवसेना काँग्रेसचा काय धंदा राहणार नाही. ते गोळ्या छापतील फक्त मेरी गोळी खाव बस काम खतम. इतकं काय सोपं येतात ते इतर मला माहिती आहे काही पक्ष आपले केडर बेस पक्ष असतात वर्षानुवर्ष बिचारे शिकवत असतात सारखे. मी जात नाही मी मला काय पॉलिटिकली थोडं बोलण्यासाठी की तुम्हाला कळावं म्हणून तिथे सुद्धा लोक बदलतात पक्ष. 40 वर्ष एका पक्षात असतात काही दुसऱ्या पक्षात हे जर बदलू शकतात तुम्हाला व्यसनाचं बाहेर काय आवड आहे. इतकी एकनिष्ठा जी आहे आपली नाही का आपल्याला फोर्स सगळ्या निष्ठा वाहून दिल्या आहे. कोणी खैरी लावून दिली आहे कोणी काय ह्या निष्ठांमधनं आपल्याला त्या निष्ठा कोणाकडे आणायच्या आहेत स्वतःकडे आणायच्या आहे बरोबर ना. हा काय म्हणजे सांगायचं तुम्हाला लक्ष देण्यासाठी बोलतोय म्हणजे बाकी काय नाही. तर असेल तर मी तुम्हाला म्हणजे किट देणार आहे तुम्हाला प्रायमरी किट तयारीचं किट त्याची तुम्ही घरी तयारी करून. आता आपली चर्चा झाली आपण काय काय मुद्दे बघितले. एक म्हणजे सवय नाही व्यसन म्हणजे बरोबर आहे बरोबर लक्षात आलं ना. त्याच्यावरती तुम्ही खोलात जाऊ शकता. त्याच्यानंतर हा तल्लख म्हणजे काय भाग आहे तो आपण घेणार आहोत. ते तुमचं एवढं लक्षात आलं की व्यसनाची व्याख्या पण आपण बघितली. याचं म्हणजे अशी गोष्ट आहे की जी आपल्याला करावीच लागते. त्यातनं आपली सुटका नाही. आपल्याला माहिती असते की वाईट परिणाम होत आहे तरी आपल्याला ते करावं लागतं. आणि त्याचे पर्याय नसतो आपल्याला. त्याला व्यसन म्हणतात त्याला आपण जबाबदार नाही. हा एक प्रकारचा आजार आहे आणि याला योग्य उपचार हवे. या उपचारामध्ये मुख्य